कोणार्क, अपना शहर अपनी बातें। व्यवस्था आहे किती दिवसापासून परिस्थिती आहे, तुम्ही रहिवाशात काय सांगाल संदर्भामध्ये? आता रस्त्याची 2 वर्षापासून व्यवस्था तर सर्व बघतच आल्यात। जर आता आम्ही जर हा रस्ता जर झाला नाही तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार। आता जे भाऊंनी सांगितले आम्हाला कर तेच आता आम्ही पुढं म्हणजे करणार, कारण आता शाळा चालू होणार परत तेच वारंवार तेच मग ते जे आयुक्तांनी जे मार्किंग दिली होती त्या मार्किंग प्रमाणे तुम्ही रस्ता का नाही करत? तसा रस्ता करायला पाहिजे ना तुम्ही। परत इथे आले आयुक्त येऊन गेल्याच्या नंतर आमदार आले, खासदार आले, मग त्यांनी काय डोळे झाकून रस्ता बघितला का? त्यांना बघता आला नाही का रस्ता कसा दिलेला आहे, कशी मार्किंग दिलेली आहे? मग हे लोकांचे पैसे खाणार का तुम्ही? मग असं करून देणार? आम्हाला रस्ता आहे तसाच पाहिजे, ब्रिज प्रमाणेच रस्ता पाहिजे। जर हे रुंदीकरण झाला नाही तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार। अवस्था आहे आणि किती वर्षापासून ही परिस्थिती आहे, काय सांगाल संदर्भामध्ये? सध्या तरी हा रस्त्याची अवस्था 2 वर्षापासून अशीच आहे। गेल्या पावसाळ्यात देखील आम्ही या रस्त्यातूनच आमची वाट काढली होती। आम्ही महानगरपालिकेला वारंवार अर्ज केलेला आहे की हा रस्ता आपण पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करावा, परंतु महानगरपालिका आमच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करत आहे। बहुतेक महानगरपालिकेला वडोल गावातून एखादी दुःखद घटना व्हावी किंवा दुर्घटना व्हावी असं त्यांना वाटत आहे। आम्ही कारण गेल्या वर्षापासून आम्ही त्यांना प्रयत्न आहे की हा रोड लवकरात लवकर बनावा। आम्ही वारंवार त्यांना अर्ज करतोय। आपला आयुक्तांची देखील आम्ही 4 वेळा भेट घेतलेली आहे, पण आयुक्त देखील हवा तसा रिस्पॉन्स देत नाही आहेत। एक तर आमच्या गावामध्ये हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यात साधे ॲम्ब्युलन्स सुद्धा येत नाही आहे। ॲम्ब्युलन्स जरी यायचं म्हटलं तर अंबरनाथवर आम्हाला फिरून जावं लागतं आणि त्याच्यामुळे एखादा रुग्ण असेल तो दगावण्याची शक्यता जास्त असते। एखादी घटना जर घडली तर ॲम्ब्युलन्स सुद्धा आपला फायर ब्रिगेड देखील येत नाही आहे। तर आमची अशी मागणी आहे की आमच्या गावात आम्हाला ॲम्ब्युलन्स ही यावी आणि फायर ब्रिगेडची गाडी यावी। तर यासाठी हा रस्ता रुंदीकरण करून मोठा करावा ही आमची मागणी होती आणि आयुक्तांनी देखील मार्किंग दिली होती, पण त्या मार्किंगप्रमाणे कुठेही काम झालेलं नाही आहे। खरं तर ह्या रस्त्याची डीपी प्लॅननुसार जर आपण पाहिलं जेवढा पूल आहे आम्हाला तेवढाच रस्ता पाहिजे। आम्ही हीच मागणी केली होती, पण महानगरपालिका त्याकडे वारंवार दुर्लक्ष करते। तर आता हताश होऊन आम्ही जर आमचा हा रस्ता होणार नसेल तर आम्ही देखील येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार असा आमचा वडोलगाव ग्रामस्थ मंडळाकडून आम्ही इशारा देतोय। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।